देशभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता शेतकऱ्यांची 1.5 ते 2 महिन्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासा देणारी बातमी देखील आपल्या समोर आलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणारच, त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ताही टाकण्यामध्ये येणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे बघायला मिळेल ती अपडेट। त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या शेतकऱ्यांना नमोचा आणि पीएमचा हप्ता येत असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील ठरणार आहे। आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। आता त्यांचा देखील प्रश्न पूर्णपणे याच व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता म्हणजेच 2 हप्ते एकत्रितपणे देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता त्यांना देखील कसलीच काळजी कसली चिंता राहिलेली नाही। आता ज्या शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता देखील मिळायचा बाकी होता त्यांना देखील असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा मिळणार, केव्हा तुमच्या खात्यामध्ये तो जमा होणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ताही पूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला देखील पूर्णपणे किती रक्कम जमा होईल पूर्णपणे आपण लगेच बघणार आहोत। आता शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चिंता आहे की आता शेतकऱ्यांना किती रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे, म्हणजेच की आता किती रुपये शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे मिळणारच, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये देखील पडणार आहे सविस्तरपणे आपण ते रक्कम बघून घेऊ। आता ती रक्कम देखील आपण बघू शकतो। नमोच्या 8व्या हप्त्याची तर तुम्हाला मिळणार 2000 रुपये, म्हणजेच आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकरी असाल, तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। आता तुमच्यासाठी देखील नमोचा 8वा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता मिळणार आहे, म्हणजेच की आता तुम्हाला 4000 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांना देखील नमोचा 8व्या हप्ता मिळत आहे त्यांना आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचाही त्यांना देखील 22वा हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। टोटल त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकरी असाल, नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार, त्याचबरोबर देखील तुम्हाला ही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की आता तुम्हाला थेट 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता हे जे 4000 रुपये आहे हे पूर्णपणे एकत्र न टाकतात तर याचे 2 टप्पे देखील करण्यामध्ये येणार आहे। आता या 2 टप्प्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये आलं तर तुम्हाला देखील हे 4000 रुपये आजच मिळू शकतात, तुमच्या खात्यामध्ये हे 4000 रुपये जमा होऊ शकतात, ते पण आजच। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता मिटलेली आहे, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची सुद्धा तुम्हाला देखील चिंता करायची कुठली गरज कुठली अडचण देखील राहिलेली नाही। त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर आता पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा येणार, नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार अशी चिंता करत असाल तर तुमची चिंता देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे संपणार आहे। आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला आपण बघूया जिल्हे कोणते असणार, तालुके कोणते असणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता काळजी करायची कुठली गरज राहिली नसून आता तुम्ही पण याच जिल्ह्यामधील शेतकरी येत असाल, याच जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण शेती करत असाल आणि या ठिकाणाहून तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या वाट बघत असाल हप्त्याची, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की
आता नमोचा हप्ता 8वा हप्ता तुम्हाला मिळणारच. त्याचबरोबर तुम्हाला PM किसान योजनेचाही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला बघूया आपण महत्त्वाचे जिल्हे किती असणार, त्यामध्येच तालुके देखील सविस्तरपणे बघणार आहोत. तालुके किती असणार तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता या ठिकाणी जिल्हे आपले या ठिकाणी असणार आहे फक्त 10 जिल्हे. आता या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, जेणेकरून तुम्हाला पण लगेच नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तर दूरच झाली. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेच्या ही 22व्या हप्त्याची प्रतीक्षा दूर झालेली आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच समोरचा आपला जिल्हा देखील समोरचे आपले तालुके देखील असणार आहेत 23 तालुके. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यामध्ये आलं किंवा या 23 तालुक्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं समजून चला. कारण की आता या 10 जिल्ह्यामध्ये आणि या 23 तालुक्यामधील शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही 22वा हप्ता म्हणजेच की 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये येणार असून दुपारनंतर देखील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जमा हप्ता दिसू शकतो. कारण की आता या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तर चला सर्वात प्रथम आपण ते 10 महत्त्वाचे जिल्हे बघू, जेणेकरून तुमचा पूर्णपणे प्रश्न मिटून जाईल. नमोचा 8वा हप्ता कधी येणार, नमोचा 8वा हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील ठरणार असून आता त्यांची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलीच. आता त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. 2 हप्ते पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास देखील सुरुवात होणार असून आता तुम्ही पण याच 10 जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा याच 10 जिल्ह्यापैकी कोणता तरी एक असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये काही शेतकऱ्यांना आज देखील आणि काही शेतकऱ्यांना उद्या देखील पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहेत. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे असलेले 10 जिल्हे बघू. आता जर तुम्ही पण याच 10 जिल्ह्यामध्ये येत असाल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील याच 10 जिल्ह्यापैकी कोणतं तरी एक असेल तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिलेली नसून तुम्हाला देखील आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. तर चला सुरुवात करू. सर्वात प्रथम पहिला जिल्हा देखील आपण बघणार, त्यानंतर आपण सविस्तरपणे एक एक करून 10च्या 10 जिल्हे देखील बघणार आहोत. ज्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी या नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ देखील मिळायला सुरुवात देखील होणार आहे. तर चला या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून त्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तर चला सुरुवात करू पहिल्या जिल्ह्याला. आता पहिला जिल्हा या ठिकाणी असणारा आपला धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातीलच पात्र शेतकरी ठरत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता टाकण्यामध्ये येणार असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील PM किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करायची कुठलीही गरज कुठली अडचण देखील राहिलेली नाही. समोरचा बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासा मिळणार असून आता बीड जिल्ह्याचं नाव देखील या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामधून अशी प्रतीक्षा करत असाल का नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता बी टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा आपला जिल्हा असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता वर्धा जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी खुश करण्याचं काम देखील करण्यामध्ये प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. आता वर्धा जिल्ह्यामध्ये नमोचा आणि PMचा हप्ता टाकण्याच्या या प्रक्रियेला गती मिळालेली आहे. समोरचा आपला जिल्हा देखील असणार आहे नांदेड जिल्हा.
जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल, तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली आहे मोठी आनंदाची बातमी. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यामध्ये येणार असून आता तुम्ही पण जर नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता वर्धा जिल्ह्यातील पूर्णपणे या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, तर तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. संभाजीनगर जिल्हा, जर आता तुमचा पण संभाजीनगर जिल्हा असेल किंवा तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, तर आता तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता टाकण्यामध्ये येणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्ह्याच्या नंतरचा संभाजीनगर, संभाजीनगरच्या नंतरचा अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामधून असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून तुमची पण शेती असेल, तर तुम्हाला पण आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही हप्ता मिळणार, म्हणजेच की आता तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये पूर्णपणे जमा करण्यामध्ये येऊ शकतात. तुमच्या खात्यामध्ये देखील 2 हप्ते पूर्णपणे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा आपला जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्याच्या नंतरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे पैठण तालुका. आता जर तुमचा पण पैठण तालुका असेल, पैठण तालुक्यामधील तुम्ही पण शेतकरी असाल, तर पैठण तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. काही जिल्हे बाकी आहेत तेही आपण लगेच बघणार आहोत. पैठण तालुका जर तुमचा असेल, पैठण तालुक्यामध्ये जर तुम्ही देखील शेती करत असाल, पैठण तालुक्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पण प्रतीक्षा करत असाल नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची, तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता आपला जिल्हा या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल, तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिलेली नाही. तर आपण बघितले 10 महत्त्वाचे जिल्हे. आता याच 10 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं, तर तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.